स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मस्त असतील, मजेत असतील, आनंदात असतील। तर आनंदातच राहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार होती की मी हळदी कुंकाची तयारी माझी कशा प्रकारे सुरू आहे आणि काय काय तयारी माझी सुरू आहे। खरं तर हळदी कुंकू हा आपल्या बायकांचा एकदम आवडीचा जिव्हाळ्याचा विषय। आपण दरवर्षी हळदी कुंकू साजरा करतो। आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना वगैरे हळदी कुंकासाठी बोलवतो, त्यांना वाण देतो। पण ही गोष्ट फार महत्त्वाची असते खरं तर। आणि हळदी कुंकू करायचं म्हटल्यावर आपल्याला थोडीशी तयारी सुद्धा करावी लागते। घर वगैरे क्लिनिंग करावं लागतं। ज्याप्रमाणे घर वगैरे सगळं छान क्लीन करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःलाही खूप छान दिसायचं असतं। तर आपण त्यासाठी मग काय तयारी करतो की साडी वगैरे सगळं चॉईस करून ठेवतो की कोणती साडी घालायची आहे, कोणती हेअरस्टाईल करायची आहे। म्हणजे आपल्या सर्वांसाठी हळदी कुंकू म्हणजे एक आवडीचा विषय असतो। आपल्या मैत्रिणींना आपण बोलवतो, चार बायका आपल्या घरी येतात, दोन चार म्हणजे गप्पा गोष्टी होतात आणि थोडंसं वातावरण घरातलं बदलून जातं आणि बोलतात ना खेळीमेळीचं वातावरण असतं घरामध्ये हळदी कुंकू म्हटल्यावर। तर माझ्या तर जवळपास सर्व मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकू होऊन गेले, मीच बाकी आहे। तर उद्या मी हळदी कुंकू करणार आहे माझ्या घरी आणि त्यासाठी माझी सर्व तयारी जवळपास झाली आहे। पण घरातलीच तयारी झाली, अजून बाहेरची तयारी माझी झाली नाही। बाहेरची म्हणजे मला अजून वाण घ्यायला जायचंय। तर मी वाण घ्यायला आधी विचार करत होती की वस्तू घेऊ की काय करू, म्हणजे मी थोडीशी कन्फ्यूज आहे अजून सुद्धा। वस्तू घेऊ किंवा अशी खाण्यापिण्याची वस्तू म्हणजे की डाळ, तांदूळ, साखर असं पण काही जण देतात की जे आपल्याला युजफुल असतं, बायकांना पटकन यूज होऊन जातं। तर त्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज आहे। तर मी आता मार्केटला जाणार आहे आणि मार्केटला जाऊन थोडंसं एक चक्कर मारून येणार आहे की एखादी छान वस्तू जर मिळत असेल तर घेईल। कारण आजकाल आपल्याकडे सगळ्याच वस्तू अवेलेबल असतात, कोणाकडे काय नाही असं नाही, प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात। तर साखर, चहा पावडर, अगरबत्तीचा पुडा ह्या गोष्टी कसं आहे ना पटकन यूज होऊन जातात आपल्या डे टू डे लाईफमध्ये। तर त्यामुळे त्या गोष्टी देणं मला जास्त म्हणजे उपयुक्त वाटतं एखादी वस्तू देण्यापेक्षा। कारण काय होतं ना, वस्तू घेऊन आपण वस्तू तशाच पडून राहतात आपल्याकडे घरामध्ये, तशाच वस्तू पडून राहतात। वस्तूंचा एवढा यूज होईलच असं नाही। आता वाट्या द्यायचं म्हटलं तरी वाट्या सगळ्यांकडेच असणार, ग्लास सगळ्यांकडेच असणार, डबे छोटे ते तर सगळ्यांकडेच असतात आणि प्लास्टिक तर मला द्यायचंच नाहीये। तर मग तेच मेन वस्तू मला बघायला जायचे। जर मला काही आवडलं की जे मला वाटलं की खूप उपयुक्त आहे देण्यासाठी तरच मी वस्तू घेईन, नाहीतर मग मी असं म्हणजे अगरबत्तीचा पुडा, चहा पावडरचा पुडा किंवा असं जे इम्पॉर्टंट असतं तेच असं काहीतरी म्हणजे जे डे टू डे लाईफमध्ये पटकन यूज होऊन जाईल अशीच कोणतीतरी वस्तू देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे। तर बघूया, आता माझा विचार चालू आहे आता मार्केटला जायचा आणि आज स्वयंपाक सुद्धा मला करायचा आहे। तर मी पटकन आधी स्वयंपाक करून घेणार आहे आणि मग मी मार्केटला जाणार आहे। आणि अजून एक फार महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे साडी, कोणती साडी घालायची हा अजून सुद्धा मी विचार केलेला नाहीये। खरं तर आपल्या बायकांकडे इतक्या साड्या असतात तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे साड्याच नाहीयेत। माझंही तुमच्यासारखंच आहे, मलाही असंच वाटतं की एवढ्या साड्या असून पण माझ्याकडे साड्याच नाहीये। मग मी आता काय करणार आहे, बेडरूममध्ये जाऊन आधी चेक करणार आहे माझ्याकडे कोणती साडी आहे जी मी पटकन अशी, एक तर हळदी कुंकाच्या दिवशी खूप आपली घाई गडबड असते, मग इझी टू वेअर अशी साडी जी पटकन म्हणजे सिंपल साधी सोपी अशी साडी मी बघणार आहे की जी पटकन घालून होईल आणि दिसायलाही छान दिसेल। चला तर मी आता कपाटात जाऊन पहिले बघते की काय काय साड्या आहेत। हळदी कुंकासारखा कोणताही कार्यक्रम असला तर आपल्याला सर्वात पहिला प्रश्न पडतो की कोणती साडी नेसायची आणि कोणती साडी नेसायची हे आपल्याला कधी कधी डोक्यात असतं की ह्या वर्षी आपण ही साडी घालूया हळदी कुंकाला, किंवा कोणतं काही फंक्शन असेल, सणवार असतील तर तेव्हा आपण ती साडी नेसूया। पण माझ्या तर काहीच लक्षातच येत नव्हतं की ॲक्च्युली माझ्याकडे कोणत्या साड्या आहेत आणि मी कोणती घालायला पाहिजे। मग मी काय केलं, सरळ कपाटातून जे माझे बॉक्स आहेत साड्यांचे ते दोन्ही बॉक्स काढले। खरं तर हे दोन बॉक्समध्ये माझ्या अर्ध्याच साड्या आहेत, अजूनही बरेच बॉक्स आहेत ज्यामध्ये माझ्या साड्या आहेत, पण त्या खूप जास्त हेवी, अशा खूप जास्त हेवी वर्कवाल्या साड्या आहेत आणि मला खूप जास्त हेवी साडी नव्हती घालायची। अशीच साडी हवी होती की जी एकदम हलकी फुलकी असेल आणि इझिली वेअर करता येईल मला। त्यामुळे मी हेच दोन बॉक्स काढले, कारण सर्व साध्या साड्या ह्या दोन बॉक्समध्ये आहेत आणि ज्या काही हेवी आहेत त्या बाकीच्या दोन बॉक्समध्ये आहेत। तर यामध्ये सुद्धा मी कन्फ्यूज होत होते, कारण मला अशी साडी हवी होती जी मी आधी घातली नव्हती। तर त्यामुळे ही एक साडी मला आवडली, ही मी बाजूला ठेवली लगेच।
ही साडी माझ्या बहिणीने मला दिली होती आणि मला खूप आवडली होती ती साडी. त्याचा कलर खूप युनिक आहे, असा कॉमन कलर नाही आहे आणि नारायणपेठ आहे ती. तर मला आवडली होती तर तिने मला लगेच देऊन टाकली की धर तू घाल म्हणून एकदा. म्हटलं चला आता हळदी कुंकूच्या निमित्ताने ही साडी घालायला तर काहीच हरकत नाही. मग मी काय केलं, बाकीच्या ज्या साड्या काढलेल्या होत्या ना बाहेर, त्या सर्व पुन्हा व्यवस्थित ठेवून दिल्या. यातल्या काही साड्या एकदमच वाकड्या तिकड्या झाल्या होत्या, म्हणजे प्रेस करणं फारच गरजेचं होतं. पण आता ह्या वेळेला तो सर्व पसारा काढण्यात अर्थ नव्हता, कारण मला बरीच तयारी करायची होती हळदी कुंकाची. आणि विशेष म्हणजे संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि तरी माझा स्वयंपाक काहीच झालेला नव्हता. सकाळचा फक्त डाळ भात होता घरामध्ये आणि चपाती भाजी सगळंच करायचं होतं मला. त्यामुळे मी पटापट जसं आहे तसं पुन्हा व्यवस्थित भरून ठेवलं. एका दिवशी दुपारी असा आरामशीर निवांत मग ह्या साड्या मला आवराव्याच लागणार आहे, पुन्हा एकदा सगळं आवरावंच लागणार आहे. खरं तर इतक्या साड्या असूनसुद्धा नेहमी असा प्रश्न पडतो की कोणती साडी घालावी, कारण कोणतीही साडी जर एकदा दोनदा घातली कोणत्याही फंक्शनला, त्यावर फोटो आले व्हिडिओ आले की असं वाटतं बस झालं आता पुन्हा नको घालायला. असा आपला सर्वच बायकांचा खरं तर प्रॉब्लेमच आहे. पण मी एक साडी कमीत कमी 3दा-4दा तरी घालते आणि हेवी साड्या तर बऱ्याच वेळा माझ्या घालून झालेल्या असतात. पण आता मला ना खूप हेवी साड्या नको वाटायला लागल्या आहेत. ही सुद्धा साडी मला माझी बहिणीने दिवाळीला दिली होती, तर त्याचंसुद्धा मी अजून ब्लाऊज शिवलेलं नाही आहे. मला ही साडी आणि ही लालवाली साडी त्याचंसुद्धा ब्लाऊज शिवायचं आहे. 2 साड्या आहेत ज्यांचं मला ब्लाऊज शिवायचं आहे. आणि हो, अजून एक साडी होती जी मी नवरात्रीला देवीला वाहिली होती, म्हणजे ओटी भरली होती ना घरातल्या घटाची, तेव्हा ती देवीला ओटी वाहिली होती, ओटीसाठी साडी वाहिली होती. तर ही साडी आहे ती. तर याचंसुद्धा मला ब्लाऊज अजून शिवायचं आहे. पण ही खूप सिंपल साडी आहे, इझी टू वेअर आहे. पण असं कोणत्या फंक्शनला नाही घालू शकत, साध्या असं ठिकाणी आपण घालू शकतो, म्हणजे काही सणावाराला नाही घालू शकत, इतकी ती सिंपल आहे. ह्या 3ही साड्या सध्या मी वरच ठेवणार आहेत, कारण मला लवकरात लवकर टेलरकडे घेऊन जाव्या लागतील. आणि ह्या सर्व साड्यांमधून मी बघा ही साडी सिलेक्ट केली आहे. ही नारायणपेठ आहे आणि याचा कलर खूप युनिक आहे, खूप युनिक कलर कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी ही बाजूला ठेवली. स्वयंपाकाचं काम बाकी असल्यामुळे मी लगेच किचनमध्ये आले आणि सर्वात आधी मला पीठ मळायचं होतं. तुम्हाला वाटत असेल इतकं कमी पीठ का घेते, तर हे फक्त 3 ते 4 चपातीचंच पीठ आहे आणि त्यात मला भाकरीसुद्धा करायची आहे. किचनचं काम हे झटपट उरकावं आणि आरामशीर बसून राहावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं, तसं मलाही वाटतं. खूप वेळ किचनमध्ये उभं राहून काम करत बसण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मला अजिबात आवडत नाही. बोलतात ना किचन की चिपकली, तसं काही काही जण किती वेळ किचनमध्ये कामं करत असतात, मला अजिबात आवडत नाही. मला असं असतं की पटकन जाऊन आपलं कामं आटोपून पटकन किचनमधून मोकळं हवं. त्यासाठी काही ट्रिक्स मी यूज करते, जसं की मी असं पीठ मळताना मोठी परात घेत नाही, असं छोटासा जे आपलं कटोरीसारखं भांडं असतं ते भांड्यामध्येच मी नेहमी पीठ मळते. आता तुम्ही म्हणाल जास्त पीठ असल्यावर काय, तर जास्त पीठ असेल, खूपच जास्त माणसं असतील तर परातीशिवाय ऑप्शन नसतो. पण आमच्या घरात कमी माणसं आहे, त्यामुळे मला ह्या कटोरीमध्ये सुद्धा पीठ मळायला बरं पडतं आणि खूप लवकर पीठ मळून होतं. परातीपेक्षा खूपच लवकर, म्हणजे जवळजवळ 2 मिनिटांमध्ये पीठ मळून होतं ह्या कटोरीमध्ये. त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारच्या छोट्या अशा पसरट भांड्यामध्येच पीठ मळते आणि हे तर माझं स्पेशली पीठ मळण्यासाठीची कटोरीच आहे. त्यानंतर मी भाज्यांचा विचार करत होती की काय भाजी करावी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी आठवडाभरच्या भाज्या एकत्रच भरून ठेवते सर्व फ्रीजमध्ये, त्यामुळे मला वेळ लागत नाही विचार करायला की कोणती भाजी करायची आहे. जेव्हा आपला फ्रीज व्यवस्थित भाज्यांनी भरलेला असतो ना, आपल्या डोक्यामध्ये विचारच येत नाही की कोणती भाजी करायची. जेव्हा भाजी नसते तेव्हा आपल्याला खूप विचार पडतो की अरे आता काय करायचं आणि खूप कंटाळा पण येतो तो विचार करायला. म्हणजे मला तर खूप बोरिंग काम वाटतं ते भाजी काय करायचं हा विचार करणं म्हणजे. तर जेव्हा फ्रीज भरलेला असतो, फ्रीज असा उघडल्या जेव्हा आपल्याला समोर भरपूर भाज्या दिसतात ना, मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आपण भाजी सिलेक्ट करायला एकदम आपल्याला इझी पडतं. तर मी काय केलं आहे, फ्लावरची भाजी करते आणि त्यामध्ये थोडेसे मटार टाकलेले आहेत आणि माऊला बटाटे खूप आवडतात, त्यामुळे एकच बटाटा टाकणार आहे. नाहीतर काय होतं ना, रश्श्याची जर भाजी असेल तर बटाट्यामुळे सगळं पाणी ते भाजीचं म्हणजे बटाटे जे असतात ते आकसून घेतात सर्व रस्सा भाजीमधला आणि मग ती भाजी पुन्हा एकदम कोरडी होऊन जाते. त्यामुळे मी एकच बटाटा घालते. तर आधी मी पाण्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, कारण हल्ली तुम्हाला माहिती आहे भाज्या कशा प्रकारे असतात, बाहेर एवढी क्लिनलीनेस नसते. तर भाजीचं काम करता करता हे बघा मी काय करते, बटाट्याची साल जी असते ना त्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात, त्याचप्रमाणे कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स सोबत आयर्नसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तर ही जी साल असते ती आपले सौंदर्य वाढण्यासाठी फार महत्त्वाची असते. तर मी जेव्हा
बटाट्याची साल काढते तेव्हा अशा प्रकारे माझ्या स्किनवर थोडीशी चेहऱ्यावर चोळत असते नेहमी, म्हणजे असं काम करता करता अशी रिकामी कामंसुद्धा मी करत असते. खरं तर डोळ्याखाली जर जास्त डार्क काळे अशी वर्तुळं असतील ना, तर अशा प्रकारे बटाट्याची साल लावल्याने ती कमी होतात आणि त्याचा मी म्हणजे घेतला आहे अनुभव, म्हणूनच सांगते की त्यामुळे नक्कीच फरक पडतो. त्याचप्रमाणे बटाट्याचा जो किस करून त्याचा रससुद्धा जरी आपण लावला ना स्किनला, तरीसुद्धा चेहरा उजळायला खूप मदत होतो आणि स्किन टोनसुद्धा इव्हन व्हायला मदत होते. तर नक्की ट्राय करून बघा. तर मी आता ही फ्लावर आणि बटाट्याची भाजी आहे ती करते आहे. तर ही भाजी मी आज कुकरमध्ये करणार आहे. तर ही सुद्धा लवकर स्वयंपाक आटोपण्याचीच एक ट्रिक आहे. हीच भाजी जर आपण कढईमध्ये केली तर त्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात आणि हीच भाजी जर आपण कुकरमध्ये केली तर शक्यतो 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच आपली भाजी शिजून जाते आणि 5 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते. आणि असं नाही की ती कशी पण होते, तर अतिशय टेस्टी अशी ही कुकरमधली भाजी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जशी आपण कढईमध्ये करतो ना तशाच पद्धतीने सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये मी टाकलेत, सर्व मसाले वगैरे सुद्धा टाकलेत आणि थोडासा एव्हरेस्टचा चिकन मसालासुद्धा मी टाकला आहे. त्यानंतर भाजी टाकून मीठ वगैरे घालून व्यवस्थित हलवून घ्यायची, पाणी वगैरे ॲड करायचं, मीठ ॲड करायचं. त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली ही भाजी शिजते आणि खूप टेस्टी लागते. यामुळे वेळही वाचतो, गॅसही वाचतो, आपले एफर्ट्सही वाचतात, मेहनतही वाचते आणि शिवाय भाजी टेस्टी होते. तर नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारच्या काही किचनच्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला कमीत कमी वेळ किचनमध्ये घालवायला मदत करतात आणि जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःला देऊ शकतो. आता मी ज्वारीची भाकरी करते. ज्वारीची भाकरी करण्यामागचं कारण असं की मला ज्वारीची भाकरी खूप आवडते आणि मला ज्वारीच्या भाकरीमुळे पोट व्यवस्थित साफ व्हायला सुद्धा मदत होते. मी चपाती खात नाही असं नाही, एक टाईम म्हणजे सकाळी चपाती खाल्ली तर संध्याकाळी तरी ज्वारीची भाकरी खाते. ज्वारीमध्ये 0% फॅट आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे वजन वगैरे वाढण्याचे प्रॉब्लेम होत नाही. त्याचप्रमाणे पचनासाठी अतिशय उपयुक्त असते आणि अतिशय थंड अशी प्रकृतीची ज्वारी असल्यामुळे तब्येतीसाठी आणि हेल्थवाईज एकदम बेस्ट आहे. मी शक्यतो अशाच गोष्टी फॉलो करते ज्या माझ्या तब्येतीसाठी आणि माझ्यासाठी बेस्ट असतील. तरीसुद्धा ज्वारीची भाकरी कोणाला जरी नसेल खायची तरी मी माझ्यासाठी बनवते. आज माझ्याकडून जरा जास्त पीठ मळल्या गेलं आणि 2 भाकरी होणार आहेत माझ्याकडून, पण ठीक आहे, कारण ही भाकरी शिळीसुद्धा मला खूप आवडते. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा मी खाऊ शकते. ही भाकरी करणंसुद्धा एकदम सोपं आहे, एकदम इझिली बनून जाते आणि खूप टेस्टी लागते. गरम गरम खाली तर खूप जास्त टेस्टी लागते. आणि खरडा वगैरे जो असतो, मिरचीचा खरडा, ठेचा, त्याबरोबर तर एकदम यम्मी लागते ही भाकरी. मला बाजरीची भाकरीसुद्धा खूप आवडते, पण बाजरीची भाकरी प्रकृतीने खूप गरम असते आणि माझं म्हणजे शरीर ऑलरेडी खूप गरम असल्यामुळे मला त्याच्याने त्रास होतो. तर मला डॉक्टरांनी ज्वारीची भाकरी सजेस्ट केली आहे आणि 12ही महिने फक्त ज्वारी खाल्ली तर बेस्ट आहे असं सुद्धा सांगितलं आहे. कारण काही वर्षांपूर्वी मला जरा इश्यू झाले होता तब्येतीचा आणि तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की गहू पूर्णपणे बंद कर. गव्हामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की PCODचा सुद्धा मला प्रॉब्लेम झाला होता. तर गव्हामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी कधी पण बेस्ट आहे आणि पचायलासुद्धा खूप हलकी असते. तर मी शक्यतो माझ्या डाएटमध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश केलेला आहे आणि हेल्दी भाज्या वगैरे खाण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर बघा, फक्त अर्ध्या तासामध्ये माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. त्यामध्ये भाजी पण झाली आहे, चपातीसुद्धा झाली आहे आणि माझी ज्वारीची भाकरीसुद्धा आता रेडी होत आहे. तर अशा प्रकारे आपण थोडंसं ट्रिक्स वापरले तर आपली कामं फटाफट होतात आणि स्वयंपाकाच्या दरम्यान जी काही भांडी आपण वापरलेली असतात ती भांडी लगेच बेसिनमध्ये टाकून लगेचच्या लगेच घासून टाकली तर आपण किचनचा ओटासुद्धा एकदम लगेच क्लीन करू शकतो आणि जेवण्यासाठी आपण रेडी होऊ शकतो. जेवल्यानंतरची भांडीसुद्धा मग आपण पटकन घासून किचन आपलं रेडी होतं. त्यामुळे स्वयंपाक झाल्या झाल्या किचन क्लीन करणं हे बेस्ट आहे असं मला वाटतं. हे बघा, माझी भाजी रेडी झालेली आहे. खूप छान सुगंध सुटलेला होता भाजीचा. तर आता हे तुम्हाला वाटत असेल ही काय करते, तर आमच्या बिल्डिंगमध्ये भरपूर मैत्रिणींनी हळदी कुंकू केलं तर सगळ्यांनी गुलाबाची फुलं वाटली होती. म्हटलं गुलाबाची फुलं आणि वाया जाण्यापेक्षा आपण याचं रोज वॉटर बनवूया. मला खूप आवडतं असं DIY वेगवेगळ्या वस्तू ट्राय करायला, बनवायला वगैरे. तर म्हटलं दुकानामध्ये असतं ते तर शेअर रोज वॉटर असतं, आपण एकदम फ्रेशवालं बनवूया.
त्यासाठी मी फक्त पाणी घेतलं थोडंसं, त्यामध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या थोड्या वेळ उकळल्या, म्हणजे 5 ते 10 मिनटं फक्त उकळल्या आणि त्यानंतर थंड होऊ दिल्यानंतर हे बघा अशा प्रकारे गुलाबी रंगाचं हे रोज वॉटर रेडी झालंय. आणि ते बस स्प्रे बॉटलमध्ये भरलं की झालं आपलं काम. ही बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपण ॲज अ टोनर सुद्धा यूज करू शकतो. तुम्हाला तर माहिती किती युजफुल आहे रोज वॉटर. तर मंडळी, सगळी कामं झालेली आहेत आणि माझा स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे आणि आता मला फक्त जेवायचं आहे. तर मी आता जेवणार आहे. आणि हळदी कुंकाची सुद्धा बरीचशी कामं माझी झालेली आहे. जी काही कामं थोडीशी बाकी आहेत ती मी उद्या करणार आहे. आणि उद्याच माझं हळदी कुंकू आहे. तर पुढचा व्लॉग जो असणार आहे तो आपला हळदी कुंकाचा स्पेशल व्लॉग असणार आहे. तर नक्की बघा हळदी कुंकाचा व्लॉग, मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.